तुमचं बहुतेक उत्पन्न कर्ज भरण्यातच जात असेल तर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या निवृत्तीसाठी पैसे बाजूला ठेवू शकत नाही. चांगलं कर्ज म्हणजे त्या कर्जातून तुमच्या मालमत्ता तयार होतात, तुम्हाला उत्पन्न मिळतं, ते झालं चांगलं कर्ज. वाईट कर्ज म्हणजे की जे खाऊजा कर्ज असतं, तर मजा करण्यासाठी घेतलेलं कर्ज, त्यातून फायदा काय होत नाही. आता मला वॅगनर ऑटोमॅटिक पण कम्फर्ट देईल, इनोवा पण कम्फर्ट देईल आणि ऑडी पण कम्फर्ट देईल. कुठली गाडी योग्य माझ्या या नीडसाठी हे कसं ठरवायचं? 20-4-10चा नियम हा गाडी खरेदीसाठी साधारण सांगितला जातो. नेट इन्कमच्या 35 ते 40% हप्ते तुम्ही जर भरत असाल तर तुमचं व्यवस्थित चालू. हे RBI सांगतं. या सगळ्यात ते एज्युकेशन लोनमध्ये आत्ता जी चर्चा होती की डॉलरच्या तुलनेत रुपया जो डिप्रिशिएट होतो त्यानं भरावं लागणारं व्याज भारतीय रुपयात वाढतंय, तर हा फॅक्टर असतो का सिग्निफिकंट? उद्याचं कर्जाचे हप्ते जर भरताच आले नाही, तुमची नोकरी गेली, काही अघटित झालं आणि तुम्हाला नोकरीला जाता नाही आलं किंवा तुम्हीच जगत नाही, तर त्यावेळेस कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी प्रोव्हिजन आहे का? लोन इन्शुरन्स आहे का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी थिंक बँकवरती बोलणार आहे पुन्हा एकदा CA अभिजित कोळपकर सरांची. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. नमस्कार. सरांचं या आधीचं पुस्तक अर्थसाक्षर व्हा हे खूप गाजलं. ते मराठी, इंग्रजी, हिंदी असं 3 भाषात मिळून 1 लाखाहून अधिक प्रती त्याच्या खपलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचं इंग्रजी पुस्तक पेंग्विननं काढलं, ते क्रॉसवर्डच्या टॉप सेलर लिस्टमध्ये आहे. अरेबिक सारख्या भाषेत सुद्धा ते पुस्तक येतंय आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचं कर्जमुक्त व्हा हे दुसरं पुस्तक आलेलं आहे. त्याच्याबद्दलही खूप चर्चा आहे. त्याची इंग्लिश आवृत्ती येणार आहे पेंग्विनकडूनच. त्यामुळे मला त्यांच्या या दुसऱ्या पुस्तकाविषयी बोलायचं आहे. ज्या आपल्या व्ह्युअर्सनी सरांचा अर्थसाक्षर व्हावरचा व्हिडिओ बघितला नसेल तो नक्की बघा. आपण त्यावेळी जी मुलाखत केली होती तीही लाखो लोकांनी बघितली होती. आज मला ते कर्जमुक्त व्हा असं का म्हणतायत ते समजून घ्यायचं आहे. तो पहिला प्रश्न हाच आहे, कर्जमुक्त व्हा असं का? अख्खं जग कर्जावरती चालत असताना कर्जमुक्त व्हा असं म्हणायचं कारण काय? सर्वप्रथम विनायक, तुम्ही मला थिंक बँक सारख्या मोठ्या महाराष्ट्रातल्या वन ऑफ द बिगेस्ट पॉडकास्ट नेटवर्कवर बोलवलं, यासाठी मी आपला आभारी आहे. आर्थिक साक्षरतेतला कर्ज व्यवस्थापन हा एक भाग आहे आणि माझ्या पुस्तकाचं नाव कर्जमुक्त व्हा असं आहे. कर्ज घेऊच नका असं नाही. म्हणजे कर्ज घ्या, संपत्ती तयार करा, फायदा करून घ्या आणि लवकरात लवकर कर्जमुक्त व्हा, असं साधारणपणे मी त्यात मांडलेलं आहे. तर कर्ज हे एक अतिशय उपयुक्त टूल आहे तुमच्या प्रगतीसाठी. तुम्ही व्यवसाय करत असा किंवा तुम्ही नोकरी करत असा, कर्जाला पर्याय नाही. आणि किती काळ कर्ज भरायचं, म्हणजे तुम्ही कर्ज ज्यावेळेस घेता त्यावेळेस बँकेला तुम्हाला व्याज भरावं लागतं. तर प्रश्न 2 येते यात. एक तर कर्जाचा उपयोग योग्य गोष्टीसाठी करणं आणि दुसरं कमीत कमी व्याज भरणं की तुमचा फायदा जास्त होईल, हे मी यातून सांगायचा प्रयत्न केला. आता तुमचे किती हप्ते चालू आहे, म्हणजे मी विचारू शकतो? एकच चालू आहे. गाडीचा. हो. गाडीचे जे काय हप्ते आहेत ते किती हप्ते बाकी असतील, तर मी आपण एक एक्सरसाइज करू. तुम्ही डोळे बंद करा. तुमचं गाडीचं पूर्ण कर्ज संपलेलं आहे. तुम्ही बँकेकडनं NOC घेऊन येत आहे की कर्ज नाही, आणि त्या गाडीकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येतं आहे की ही गाडी माझ्या स्वतःच्या मालकीची आहे. तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटेल याचा विचार करा. छान वाटेल. छान वाटेल, कारण आत्तापर्यंत तुमची गाडीतली सहमालकी ही बँकेची. तुमचं एकच कर्ज आहे, ठीक आहे, ज्यांचं गृह कर्ज आहे, गाडीचं कर्ज आहे, पर्सनल लोन आहे, तर मी त्यांना नक्की हा एक्सरसाइज सांगेन. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आत्ता आणि 5 मिनटं शांततेने विचार करा. तुमचं होम लोन पूर्ण संपलं आहे, क्रेडिट कार्डचं कर्ज संपलं आहे, गाडीचं कर्ज संपलं आहे, पर्सनल लोन संपलं आहे आणि तुम्ही एकदम निवांत आहात. जे काही इन्कम येणार आहे ते सगळं तुमचं आहे. तुम्ही काय पण करू शकता, म्हणजे ते खर्च करू शकता, मजा करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता. तर फिलिंग कशी वाटते? छानच वाटणार. छान, म्हणजे यातून अतिशय शांत अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात आणि ती फिलिंग तुम्ही एकदा अनुभवली की मग कर्जमुक्तीकडे जाणं सोपं होतं. तर हा पहिला फायदा आहे की मनशांती.
कारण किती काही म्हणलं तर हप्त्याचं टेन्शन हे प्रत्येकाला असतं. आणि दुसरा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे की तुम्ही तुमच्या मालमत्तांचे खरे मालक होता. म्हणजे घराचे तुमचे अजून 10 वर्षाचे हप्ते बाकी आणि तुम्ही भरायचं थांबवलं तर बँक म्हणणार की तुम्ही पैसे द्या, तुम्ही आमच्याकडे मागायला आले, आम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि मग तुम्हाला कर्ज दिलं. इट्स अ कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे तुम्ही ही तुमची जबाबदारी सगळ्या प्रकारचे कर्ज भरणं. तर ज्यावेळेस पूर्ण कर्ज तुम्ही भरता त्यावेळेस तुम्ही त्या मालमत्तांचे खरे खरे मालक होता, तोपर्यंत बँक ही सहमालक असते. तिसरा फायदा म्हणजे करिअरसाठी तुम्ही मोठे डिसिजन घेऊ शकता. तुम्ही एका कंपनीत नोकरी करत आहात, तुमचं जी काय पगार आहे त्यापेक्षा तुम्हाला 20% राईज मिळते दुसऱ्या कंपनीमध्ये, पण ती कंपनी थोडी ॲग्रेसिव्ह आहे आणि तुम्ही स्विच करावं का नाही या मूडमध्ये आहात. तर त्यामध्ये एक प्रमुख फॅक्टर असतो की माझे हप्ते इथं जे काय चालू आहे गाडीचे, घराचे, मी जर स्विच केला आणि त्या कंपनीनं वेळेवर पगार नाही दिला तर काय. इथं हे कमी जरी देत असले तरी वेळेवर देत आहे. एक प्रकारे तुमची इथं ओळख असते किंवा एक कम्फर्ट झोन असतो, तुम्ही तो कम्फर्ट झोन सोडून जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आता तुम्ही नोकरी करत आहात, खूप लोकांना वाटत असतं की आपल्याला नारायण मूर्तीने जशी इन्फोसिस सुरू केली पटनी कॉम्प्युटर्समधून निघून, तसं आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण त्यांचे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांमुळे त्यांना ती हिंमत करता येत नाही. तुम्ही जर कर्ज नियंत्रणात आणलं आणि कर्जमुक्त झालात तर तुम्हाला तुमचं स्वतःचं काही बिझनेस किंवा नोकरी स्विच करायला, निर्णय घ्यायला यात खूप मोठी मदत होते. तिसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे वेगळे वेगळे जे आर्थिक ध्येय आहेत ती पूर्ण करायला मदत होते. तुमचं बहुतेक उत्पन्न हे जर कर्ज भरण्यातच जात असेल तर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या निवृत्तीसाठी पैसे बाजूला ठेवू शकत नाही, म्हणजे कायमच ओढाताण सुरू असते. एकदा कर्ज नियंत्रणात आणलं किंवा संपलं तर तुम्ही बऱ्यापैकी पैसे तुमचे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि ते गोल्स अचीव करण्यासाठी वापरू शकता. पुढचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जोखमींपासून संरक्षण. म्हणजे कोरोना आला त्यावेळेस खूप ठिकाणी ले ऑफ झाले. ज्यांच्याकडे हप्ते भरण्यासाठी पुरेसे पैसे होते त्यांचं ठीक आहे, बाकीच्यांना बँकांनीच रिस्ट्रक्चर करून दिलं म्हणून बऱ्यापैकी भागलं. पण अशा कोरोनासारख्या अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणजे आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्यामुळं अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. पण ज्यांच्याकडे काहीतरी सेव्हिंग आहे, इमर्जन्सी फंड आहे, ते तसे रिलॅक्स आहे की हो युद्ध थांबल. पण ज्यांच्याकडे नाही आहे ते पॅनिक अवस्थेत. म्हणजे तुमची आर्थिक प्रकृती तोळा मासा आहे का व्यवस्थित आहे, यामुळे सुद्धा तुम्हाला बिझनेस करायला किंवा काम करायला एक प्रकारे मानसिक शांतता कर्जमुक्तीमुळे मिळते. आणि पुढचा मोठा फायदा म्हणजे मी आधी गोल्स तुम्हाला इझिली अचीव करता येतात, त्यातलाच एक पार्ट म्हणजे निवृत्तीसाठी तुम्ही निवांत असता. आता रिटायरमेंट एज 60 जर पकडलं म्हणजे मेडिकल सायन्सच्या ॲडव्हान्सेसमुळं तुमचं आयुर्मान बऱ्यापैकी जास्त आहे, 70-80 वर्ष तुम्ही जगू शकता. आता तुमचा महिन्याचा खर्च जर 25,000 रुपये आहे, आपण असं अजून करू की तुमचं वय 30 आहे आणि तुम्ही 60व्या वर्षी रिटायर होणार आहात, तर तुमचा आत्ता घर खर्च जर 25,000 असेल तर तो 60व्या वर्षी म्हणजे अजून 30 वर्षांनी किती रुपये असू शकेल. दरवर्षीचं इन्फ्लेशन किती वाढतं त्यानुसार तुमचं खर्च किती असू शकेल ते आपण बघू शकतो. तुम्हाला आज जर खर्चासाठी 25,000 रुपये लागतात तर 30 वर्षांनंतर इन्फ्लेशनमुळं त्या 25,000 रुपयाचे 1,08,049 रुपये होतात. म्हणजे 4 पटींपेक्षा जास्त पैसे तुम्हाला तेव्हा लागतात. 25,000 रुपये खर्च करून तुमची जी काही लाईफस्टाईल आहे ती सेम लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला 1,08,049 रुपये लागतात. बरोबर. आणि हे दरमहा लागतात. तर त्यावेळेस त्या पैसे कुठून येणार? सेव्हिंग्जमधून. तर तुम्हाला काहीतरी कॉर्पस पाहिजे तेव्हा, आणि तो कॉर्पस एकदम उशिरा तयार केला तर जास्त इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग माहिती आहे की व्याजावर व्याज मिळत जातं. तर त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे, पण योग्य प्रॉडक्ट्समध्ये करायला पाहिजे.
पण हे सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स मी आता निवृत्ती निधीचं बोलतोय, तसं मुलांचं शिक्षण किंवा तुम्हाला जगप्रवासाला जायचं त्यासाठी किंवा सेकंड होम घ्यायचं, फार्म हाऊस घ्यायचं, काही तुमची ध्येय असतील ती गाठण्यासाठी तुम्हाला सेव्हिंग करायला पाहिजे. तुमच्या उत्पन्नाचा खूप जास्त भाग जर कर्ज परतफेडीत जातोय तर तुमच्याकडे पैसे राहणार कुठून? आणि एक इन्फ्लेशनची गंमत अशी आहे की ती चक्रवाढ दरानं वाढते. म्हणजे आता तुमचा महिना खर्च 25,000 आहे, पुढच्या वर्षी तो 5% वाढून 26,250 झाला. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा 1,250 रुपये नाही वाढणार आहे, तो 26,250 वर 5% ऍड होणार आहे. त्यावेळेस तो लागणार आहे तुम्हाला 27,563 रुपये. म्हणजे इन्फ्लेशन कंपाऊंडिंग पद्धतीनं वाढत जाते. तुम्हाला जे काय भविष्यात खर्च आहेत त्याचा विचार तुम्ही आज जर केला तर आज तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे. आणि सेव्हिंग करण्यासाठी म्हणजे आधी सेव्हिंग मग योग्य प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट, यासाठी तुमचा काही उत्पन्नाचा हिस्सा बाजूला जायला पाहिजे. म्हणजे जर आत्ताच जर सगळा खर्च केला तर तुम्ही ही तरतूद करणार कशी? कारण लाईफ स्पॅन वाढतंय. आणि मग आता ह्या गोष्टीकडे बघायचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे की मी काय सेव्हिंग करणार नाही, तेव्हाचं तेव्हा बघेल. आणि दुसरं की मी व्यवस्थित तजवीज करेल. तर इट इज अगेन पर्सनल चॉईस. आणि कर्जमुक्ती किंवा अर्थसाक्षरता हा सगळा पर्सनल फायनान्सचा पार्ट आहे. आणि त्यात पर्सनल शब्द आहे, म्हणजे इट्स अ पर्सनल थिंग. प्रत्येकासाठी हे वेगळे वेगळे. त्यामुळे हे सर्व कर्जमुक्तीचे जर फायदे तुम्ही विचारात घेतले तर कर्जाचा वापर कशा प्रकारे करायचा आणि कधी मुक्त व्हायचं याचा निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. मी त्याच्यावर येतो, पण त्याच्या आधीचा एक प्रश्न तुम्ही हे म्हणालात म्हणून खूप जण असं म्हणतात की अहो चांगल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं तर 12% व्याज मिळतं, कर्ज आपलं 8%नंच जातंय, 4%चा तरी नेट फायदा आहे. सो तुम्ही तुमचं कॅपिटल आधी इन्व्हेस्ट करा, कर्ज घ्या, जेणेकरून युअर इन नेट प्रॉफिट. या लॉजिकचं काय? ही थेरी बरोबर आहे, पण ती कोणाला लागू आहे हे महत्वाचं. तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? तुम्ही जर फर्स्ट जनरेशन कमवणारे असाल, म्हणजे तुम्ही सगळं स्वतःच उभं करताय, तुम्हाला काही फॅमिली बॅकग्राऊंड नाही, तर तुम्हाला आधी सेट होणं, घर घेणं, गाडी घेणं, नंतर सगळ्या आर्थिक ध्येयांसाठी पैसे बाजूला काढणं, हे तुमचे गोल्स आहेत. आणि तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपये आहेत. 5 लाख रुपये मी कर्जात भरू, प्रीपेमेंट करू की शेअर मार्केटमध्ये टाकू, असा तुमचा प्रश्न. उद्या जर कर्जाचे हप्ते जर भरताच आले नाही, तुमची नोकरी गेली, काही अघटित झालं आणि तुम्हाला नोकरीला जाता नाही आलं किंवा तुम्हीच जगत नाही, तर त्यावेळेस कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी प्रोव्हिजन आहे का, लोन इन्शुरन्स आहे का, हा विचार करून तुम्ही हा निर्णय घ्यायला हवा. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला शेअर मार्केटचं तितकं ज्ञान आहे का? तुमचा आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय, स्वतः इन्व्हेस्ट करता का कोणा फायनान्शियल ॲडवायझरची मदत घेता? आणि फायनान्शियल ॲडवायझरची मदत घेऊन तुम्ही योग्य म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स निवडले आणि तिकडे ट्रम्प तात्यांचं डोकं फिरलं आणि त्यांनी काही केलं, तर ते जे 5 लाख रुपये आपण स्टॉक मार्केटमध्ये टाकलेत त्याची व्हॅल्यू कमी झाली. किती टक्के कमी झाले ते आपण बोलायला नको, कारण आता मार्केट हाय पासून लो पर्यंत किती आलं त्याच्या आकडे तुम्ही जर गुगल फायनान्सला बघितले तर लक्षात येईल. तर तुमचे हप्ते तेव्हा चालू असणार. तुम्ही जे 5 लाख रुपये होते ते मार्केटमध्ये टाकलेत, त्याची व्हॅल्यू कमी झाली सिग्निफिकंटली. आणि याच वेळेला तुमचं जॉबचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही काय करणार? टेन्शन येणार. आणि तेच आता दुसरी बाजू बघू, जसं तुमचंच उदाहरण घेतलं, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, त्यांनी तुम्हाला फ्लॅट घेऊन दिलेला आहे, तुमच्याकडे 5 लाख रुपये आले, तर गाडीचं कर्ज फेडू का स्टॉक मार्केटमध्ये टाकू? उद्या स्टॉक मार्केटमध्ये टाकले तर पैसे कमी जरी झाले तर तुम्हाला काही फरक नाही पडत, कारण मार्केट नंतर वाढणारच आहे, तुम्ही वेट करू शकता. आणि उत्पन्न तुमचं स्थिर स्थावर असेल तर मग नथिंग लाईक इट. स्टॉक मार्केटमध्ये सांगतात बाय लो सेल हाय, पण ते कोणासाठी? त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा जो नेट डेट फ्री आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या लिक्विड असेट्स
जर विकल्या म्हणजे त्याने सोनं, स्टॉक्स, एफडीज मधून पैसे मोकळे केले तर तो एका मिनिटात सगळं लोन रिपे करू शकतो. अशी नेट डेट फ्री ज्याची परिस्थिती आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मी आता माझ्याकडे पैसे आहेत, मी स्टॉक मार्केटमध्ये टाकू का. किंवा तुमची परिस्थिती पण चांगली आहे, तुम्ही नेट डेट फ्री पण आहात, पण तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं काय कळत नाही. मित्रांनी टाकलं म्हणून तुम्ही तो स्टॉक घेतला, देन इट इज अ रिस्क. ते करायचं का नाही करायचं हे तुम्ही ठरवायला हवं. पण ज्याची परिस्थिती आत्ता सुधारतीये, नवीन जो सगळा सेट होतोय, इट्स अ लॉंग टर्म प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करा, काहीही करा, तर तुम्हाला एक ठराविक कालावधी लागतोच. पूर्वी म्हणायचे एक पिढी खर्च होते, आता तो स्पॅन कमीवर आलेला आहे. उत्पन्नाच्या लेवल वाढलेल्या आहेत, स्किल सेट्स वाढलेले आहेत, जॉब्सची व्हरायटी आहे. बट तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही सगळेच्या सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये टाकणं इन्स्टेड ऑफ रिपेइंग लोन्स, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याने तो कॉल त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे, रिस्क रिवॉर्ड रेशोचा अभ्यास करून. कारण कर्ज कायम आहे, हप्ते कायम आहेत आणि तुमच्या प्रॉपर्टीत बँकेचं सहमालक म्हणून नाव पण कायम आहे. तर खूप वेळा यात तुम्ही हायब्रिड अप्रोच करू शकता. तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत, तुम्ही 3 लाख रुपये कर्जात 3 लाख रुपये तुम्ही कर्जात भरले आणि 2 लाखाचे चांगली स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ते सुद्धा चालू शकतं. यातला हा जो एक भाग आहे, ज्यावेळी मी कर्ज घेतलं त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की मुद्दल आणि व्याजमध्ये पहिल्यांदा ते व्याज घेतात, पहिल्यांदा माझा मुद्दल दर महिन्याला एवढंच कमी होतंय आणि शेवटच्या काही वर्षात मुद्दलच जातं फक्त आणि व्याज कमी होतं. तर हे काय लॉजिक आहे? समजा मी 100 रुपये भरतोय, तर माझे 50 रुपये तुम्ही मुद्दलाला वापरावेत, 50 रुपये तुम्ही व्याजाला वापरावेत, असं का वागतात? मग हे चुकीची पद्धत नाही का बँकांची व्याज घेण्याची? बँकांनी कसं वागावं हे कोण ठरवतं? कोण ठरवतं? आरबीआयने ठरवलं. आरबीआय ठरवतं. आरबीआय म्हणजे 1934 पासून कार्यरत आहे. एवढा मोठा खंडप्राय देश, इतक्या भाषा, इतके राज्य, आणि ते पण गरीब देशाला विकसनशील देश बनवण्यात आरबीआयचा खूप मोठा रोल आहे. तर आरबीआय जे काय करते ती सर्वसामान्य भारतीयांच्या फायद्याच्या दृष्टीनं किंवा इकॉनॉमी स्टेबल राहील अशा पद्धतीनं धोरणे आखत असते. आणि बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही. इट इज वन ऑफ द मोस्ट रेग्युलेटेड इंडस्ट्री. तर असं काही होत नाही की बँका मुद्दाम तुमच्याकडनं व्याज आधी काढून घेतात. तर याच्या मागं गणित आहे, आपण ते समजून घेऊया. तुम्ही ज्यावेळेस कर्ज घेता तर हप्ता 3 गोष्टींवरून ठरत असतो. मुद्दल रक्कम, म्हणजे तुम्ही किती कर्ज घेतलंय ते. दुसरं रिपेमेंट पिरियड, म्हणजे तुम्ही जर किती कालावधीत कर्ज पूर्ण भरणार आहात. आणि तिसरं व्याजदर. 3 बेसिक गोष्टी. तर EMI या 3 गोष्टींवरून कॅल्क्युलेट होतो. आपण एक उदाहरण बघूया की 50 लाखाचं एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलंय, 8.5% त्याचा व्याजदर आहे आणि 180 हप्त्यांमध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये तो कर्ज पूर्ण भरणार आहे. तर इथं EMI येतो 49,237 रुपये. मी जे काय बोलतोय ते थोडंसं तुम्हाला फक्त आकडे वाटतील, तुम्ही जर हे कागदावर लिहिलं तर बरं होईल. 50 लाख कर्ज घेतलं, 8.5% व्याजदर आहे आणि 15 वर्षाचं टेन्युअर आहे. 15 वर्षाचा टेन्युअर आहे. तर तुमचा हप्ता येतो म्हणजे EMI येतो 49,237 रुपये. ओके. हा तुम्हाला 15 वर्ष 180 वेळा हीच अमाऊंट भरायची, मल्टिप्लाइड बाय 180. आता पहिल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस कर्ज डिस्बर्स झालं, 50 लाख रुपये तुम्हाला बँकेने दिले, पुढच्या महिन्यात ज्यावेळेस तुमचा EMI ड्यू आहे त्यावेळेस तुम्ही 49,237 रुपये भरले. बरोबर. तर यामध्ये व्याजाचं प्रमाण आहे 35,417. बर. आणि मुद्दलाचं प्रमाण आहे 13,820 रुपये फक्त. असं का? तुमचं 50 लाखाचं कर्ज होतं. 50 लाख रुपये गुणिले 8.5% भागिले 12, कारण हा वार्षिक व्याजदर आहे. बरोबर आहे. किती येतं बघा? 35,420
417 रुपये. ओ, अच्छा. म्हणजे व्याज कुठून आलं हे? हम्म. आता तुमचा EMI होता 49,237. त्यातून हे 35,417 वजा करा. प्रिन्सिपल किती आलं? 13,820. तुमची मुळात कर्जाची रक्कमच जास्त आहे सुरुवातीला. ओ, बँकेचा बिझनेस हा व्याज कमवणं आहे आणि त्यांना पुढं त्यांच्या ठेवीदारांनाही व्याज द्यायचं आहे ना. त्यांनी तुम्हाला Right. 8.5% ऐवजी 15% लावलेत का किंवा नाही 10% लावलेत का? नाही लावलेले. 8.5%च लावलेत आणि त्या 30 दिवसासाठीच लावलेत. हो. आता पुढच्या महिन्यात बघूया. 50 लाख वजा 13,820 मुद्दल गेली. तुमची पुढच्या महिन्याच्या हा हप्ता गेल्यावर तुमची मुद्दल बाकी 49,86,180 रुपये. बरोबर. त्याचं व्याज किती येतं बघा. परत 8.5% 49,86,180 गुणिले 8.5% भागिले 12. बरोबर. ते आले 35,319 रुपये. तुमचा हप्ता 49,237. त्यातून हे 35,319 रुपये गेले. मुद्दलाची रक्कम येते 13,918. राईट. प्रत्येक महिन्यात तुमचं व्याज कमी कमी होत जातं आणि मुद्दलाची रक्कम वाढत जाते. पण हा रिड्युसिंग बॅलन्स पद्धतीनं व्याज कॅल्क्युलेट होतं. आता गंमत अशी आहे की पहिल्या पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही टोटल बँकेला भरता 5,90,844. अच्छा. त्यातलं व्याज आहे 4,18,384 रुपये. बापरे. आणि मुद्दल आहे 1,72,460. म्हणजे बँकेने व्याज किती घेतलंय? 71% आणि 29% मुद्दल आहे पहिल्या वर्षाच्या मी दिलेल्या पैशात. हा. आपण जसं आता बघितलं तर कमी कमी होत जाईल ते. गणितच आहे हे. असो तुमची मुद्दलाची रक्कम जास्त म्हणून व्याज जास्त. बँक कुठल्याही प्रकारे तुम्हाला फसवत नाही. हेच आपण आता पहिल्या वर्षावरून डायरेक्ट 10व्या वर्षावर जाऊ. 10 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस तुमची मुद्दल बाकी रक्कम आहे 23,99,869. म्हणजे तुम्ही कर्ज घेतलं होतं 50 लाख रुपये. त्यातले 23,99,000 म्हणजे 24 लाख रुपये बाकी. म्हणजे तुम्ही 52% रक्कम भरली. किती वर्षात? 10 वर्षात. 10 वर्षात म्हणजे निम्म कर्ज जवळपास बाकी की जे पुढच्या 5 वर्षात जात. तर ह्याचा चार्ट जर आपण बघितला तर स्क्रीनवर दिसत असेल. दरवर्षी कर्जामध्ये व्याजाची रक्कम कमी कमी होत जाते आणि मुद्दल परतफेडीची रक्कम वाढत जाते. तुम्ही जर तुमचं EMI कॅल्क्युलेटर प्रिंट केलं, पेन हातात घेतला आणि त्यात जो खुणा केला 1 वर्ष संपल्यावर किती पैसे जातात, दुसरं वर्ष गेल्यावर किती पैसे जातात, तुमच्या सहज लक्षात येईल की तुम्ही किती जास्त व्याज भरताय. आणि बँकांनी हे ट्रान्सपरंटली तुम्हाला दिलेलं असतं. तुम्ही ते EMI शेड्यूल वाचत नाही. ते काय म्हणत नाही की चला आता नाही दाखवणार आम्ही तुम्हाला. बरोबर. बँकांचा व्याजदर चेंज झाला तर त्याचाही ईमेल येतो, SMS येतो. तर तो आपल्याला परवडतोय का नाही परवडत हे आपण चेक करायला पाहिजे. दुसऱ्या 2 बँकांमध्ये चौकशी करायला पाहिजे. तुम्ही तुमची आता जी बँक आहे त्यापेक्षा दुसरीकडे स्वस्त कर्ज असेल तर तुम्ही स्विच केलं पाहिजे. आता माझा प्रश्न असा आहे की 50 लाखाला मला 8.5% व्याजदर फिक्स आहे. टेन्युअर कदाचित आपण बदलू शकतो पण समजा 15 वर्ष टेन्युअर ठेवलं तर व्याज माझं 35,417 आहे, 35,000 आहे. तर समजा मला वरचे 15,000 पण जास्त वाटतात म्हणजे 49,000च्या ऐवजी मला 40,000च भरायचे आणि 5,000च मुद्दल मग जाईल माझं. कदाचित टेन्युअर वाढेल का? उलटं की नाही आता मला 60,000 रुपये महिना भरायची शक्यता आहे. तर मग हे कसं कमी जास्त करता येतं का माझ्या कॅपॅसिटीनुसार पेईंग? हे तर करता येतच पण आपण ह्याचं कोरिलेशन समजून घेऊ. जशी कर्जाची रक्कम वाढते तसा हप्ता वाढतो. जसा व्याजदर वाढतो तसा हप्ता वाढतो. आणि जितका
टेन्युअर म्हणजे परतफेडीचा कालावधी वाढतो तितका हप्ता कमी होतो. बरोबर. पण इथं एकूण व्याज तुम्हाला जास्त द्यावं लागतं. आपण हेच उदाहरण कंटिन्यू करू. 50 लाखाचं कर्ज तुम्ही 8.5% घेतलं. 10 वर्षासाठी हप्ता येतोय तुमचा 61,993 रुपये. बर. 15 वर्षासाठी येतोय 49,237. हो, म्हणजे कमी झालं. बघितलं आपण. 20 वर्षासाठी येतोय 43,391 आणि 25 वर्षाचं रिपेमेंट घेतलं तर हप्ता येतोय 40,261. बर. म्हणजे जसा तुमचा परतफेडीचा कालावधी वाढतोय तर हप्ता कमी होतो. पण आता ह्याची दुसरी बाजू पण बघा तुम्ही. 10 वर्षाचा परतफेडीचा कालावधी घेतला तर तुमचं व्याज जात आहे 24,39,000. अच्छा. 15 वर्षाचा परतफेडीचा कालावधी घेतला तर तुमचं व्याज जात आहे 38,63,000. आपला व्याजाचा दर 8.5% सेमच आहे. हा जर कमी जास्त झाला तर त्याप्रमाणे हप्ता ॲडजस्ट होईल. पण 8.5% व्याज दराने तुम्ही 20 वर्ष परतफेडीचा कालावधी घेतला तर तुमचं व्याज जात आहे 54,14,000. मुदलीपेक्षा जास्त. 25 वर्षाचा परतफेडीचा कालावधी घेतला तर व्याज जात आहे 70,78,000 रुपये. बापरे. आणि 30 वर्षाचा परतफेडीचा कालावधी घेतला तर व्याज जात आहे 88,40,000 रुपये. म्हणजे आता तुमचा प्रश्न की मी काय करायला पाहिजे. आता सुरुवातीला तुम्हाला घर पण घ्यायचं आहे, पैसे पण नाही आणि हप्ता तेवढा बसत नाही, तर तुम्ही जास्त टेन्युअरचं कर्ज घ्या आणि लवकर रिपे करा. म्हणजे जसं तुमचं उत्पन्न वाढेल, त्या उत्पन्न काही दरवर्षी सेम नसतं, ते काहीतरी वाढतंच. तर ते एक्स्ट्रा येणारे पैसे, बोनसचे पैसे किंवा कसले इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाली तर तुम्ही ते कर्जात भरायला पाहिजे. तर त्यांनी तुमचं मुद्दल कमी होणार आणि तुमचं व्याज वाचणार. तर हे कोरिलेशन समजणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गंमत बघा, तुम्ही ज्यावेळेस 10 वर्षात रिपेमेंट करताय त्यावेळेस तुमचं व्याज जात आहे 24,39,000 आणि तुम्ही 25 वर्षात रिपेमेंट करताय त्यावेळेस व्याज जात आहे 70,78,000. ते जवळपास तिप्पट व्याज जात आहे 10 वर्ष टू 25 वर्ष. आणि तेच तुम्ही जर 30 वर्षासाठी कर्ज घेताय तर तिथं व्याज जात आहे 88,40,000. जवळपास चौपट जवळपास. तर हे गणित आहे सगळं. तुम्ही जर ते EMI कॅल्क्युलेटरशी थोडा वेळ खेळले, बघितलं, वेगवेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन टाकून बघितले तर तुम्हाला ते लक्षात येईल की आपण म्हणजे नॉट ओन्ली फॉर होम लोन, तुमचं गाडीचं लोन आहे, पर्सनल लोन आहे, मग ते EMI कॅल्क्युलेटरशी म्हणजे ते फ्रीली अवेलेबल आहे. अनेक एक्सेल कॅल्क्युलेटर्स आहेत. पुस्तकामध्ये मी ह्याच्या अजून ॲनालिसिस दिलेले आहेत की 5 वर्षात किती व्याज जातं, 10 वर्षात किती व्याज जातं, किंवा तुम्ही लवकर प्रीपे कसं करावं, ह्याचे सर्व प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन, जवळपास 14 प्रकारचे कॅल्क्युलेशन्स मी प्रत्येक होम लोन प्रीपेमेंटचे कर्जमुक्त व्हा या माझ्या पुस्तकात दिलेले. आता माझा प्रश्न असा आहे की मी कशासाठी ऑप्टिमाइज करायचं, कमी व्याज देण्यासाठी का कमी EMI असण्यासाठी? तुमचा प्रश्न आहे की मी कमी EMI करू की जास्त EMI भरू. म्हणजे व्याजासाठी ऑप्टिमाइज करू का EMI साठी करू? अल्टिमेट एम हे व्याज कमी भरणं हेच असावं. तर फरक बघा किती थोडा आहे. तुम्ही जर 15 वर्षाचं रिपेमेंट शेड्यूल घेतलं तर तुमचा हप्ता आहे 49,237 आणि 20 वर्षाचं घेतलंय तर आहे 43,391. म्हणजे जवळपास 7,000 रुपयाचा फरक आहे दरमहा. पण व्याजात फरक किती आहे? 38 लाख आणि 54 लाख, 16 लाख रुपये. तुम्ही सांगा काय कराल तुम्ही? 25 वर्ष भराल, 20 वर्ष भराल, 15 वर्ष भराल की 10 वर्ष भराल? 15 वर्ष भरीन, कारण 5 वर्षात मला 5 लाखच जास्त EMI द्यायला लागतोय, पण इथं व्याज मात्र 16 लाखांना वाढतंय. अगेन हे व्यक्ती सापेक्ष आहे. हे सगळं कागदावर आकडे छान वाटतात, पण जसं आपल्याला कागदावर वाटतं तसं ऍक्च्युली आयुष्य नसतं. काहीतरी अडचणी येतात. म्हणजे तुम्ही ठरवलंय की मी 15 वर्षाचं लोन 10 वर्षात संपवलं, काय अडचण आली तर ते नक्कीच लांबणार. म्हणजे त्यावेळेस तुम्ही हप्ता रेग्युलर भरणं ही सुद्धा मोठी गोष्ट असते. पण ज्यावेळेस चांगले दिवस येतील, परिस्थिती बदलेल,
त्यावेळेस दुसरं काही नवीन कर्ज घेण्यापेक्षा आहे ते कर्ज लवकर भरून व्याज वाचवणं महत्त्वाचं. आणि तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत तर मी ते शेअर्समध्ये टाकू की लोन रिपे करू. तर आता सेम इज विथ प्रॉपर्टी ऑल्सो. तर तुम्ही घर घेतलंय, घराचं ॲप्रिसिएशन किती होतं ते पण गणित तुम्ही मांडा. मी 15 वर्ष लोन भरतोय, मी आज घेतलेला माझा फ्लॅट 50 लाख रुपयाला. तो 15 वर्षामध्ये त्याची व्हॅल्यू किती होणार आहे आणि मी कर्ज किती भरतो. खूप ठिकाणी असं झालं की जास्त किमतींना प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, व्याज ज्यावेळेस आपण त्यात ॲड करू, म्हणजे तुम्ही घेतलेली फ्लॅटची किंमत, त्याची रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी, ब्रोकर्सला दिलेलं कमिशन, घराचं केलेलं रिनोव्हेशन, ह्या सगळ्याची टोटल, आणि समजा पुढच्या 10 वर्षात तुम्ही भरणार असलेलं व्याज, या सगळ्याची टोटल केली. 10 वर्ष म्हणजे ऑलरेडी झालेत फॉर एक्झाम्पल. म्हणजे हे तर मी सांगेल की तुम्ही जरूर हे कॅल्क्युलेशन करा की तुमचं कर्जाला 10 वर्ष झालेले असू द्या, 8 वर्ष झालेले असू द्या, तुम्ही एकूण हे केलेले खर्च, भरलेलं व्याज, ह्याची टोटल आणि घराची आजची मार्केट व्हॅल्यू, जस्ट फॉर द सेक ऑफ केस स्टडी तुम्ही काढून बघा. ऑब्व्हियसली तुम्हाला घर विकायचं नाही आहे आज, आणि ते म्हणजे तो गणितच नाही आहे की म्हणजे त्याची किंमत जास्त जरी असली तरी तुम्ही विकणार नाही आहे. पण हे कॅल्क्युलेशन तर बघा की व्याज तरी सुटतंय का आज. म्हणजे उदाहरणार्थ मी फ्लॅट घेतलाय असं आपण गृहीत धरू की 2015 साली, आज आपण 2026च्या सुरुवातीला बसलोय असं पकडू की 10 वर्ष पूर्ण झाली. 50 लाखच माझी सगळी मिळून किंमत होती, त्याचे मी आता 25 लाख व्याज धरून 75 लाख भरून कर्जमुक्त झालोय. 75 लाखामध्ये माझ्या रिनोव्हेशन या सगळ्याचे 10-1 लाख रुपये आहेत, मेंटेनन्सचे 5 लाख रुपये आहेत. मेंटेनन्स नका पकडू, तो रिकरिंग आहे, तो कुठे राहिला असतं तरी केलाच असतं. चला 85 लाख रुपये आहेत. तर आज जर का माझ्या फ्लॅटची मार्केट व्हॅल्यू ही 85 लाखापेक्षा जास्त असेल तर मी नेट त्या व्यवहारात प्रॉफिटेबल आहे, नाहीतर नाही आहे. आता तुमचं राहतं घर ही वास्तू आहे, तुम्हाला ती विकायचीच नाही. हो, ते मी इन्व्हेस्टमेंट आहे असं पकडू आपण उदाहरणार्थ. मग नाहीच ना, सोपं गणित आहे. आजची मार्केट व्हॅल्यू किती आणि तुम्ही त्यासाठी केलेला खर्च किती. इमोशन्स त्यात कुठल्या आणू नका की माझं लग्न इथं झालं, माझ्या बाळाचा जन्म इथं झाला, माझ्या आठवणी या घरात, त्याची किंमत किती, तुम्ही व्याज किती भरलं, याचं गणित मांडलं तर नाहीच आहे हा प्रॉफिटेबल डिसिजन. म्हणजे कट लॉंग स्टोरी शॉर्ट, तुम्ही फक्त इमोशनल अटॅचमेंट ठेवून व्याज भरताय, तर त्या इज इट वर्थ पेईंग दॅट मच इंटरेस्ट. तुमच्याकडे जर पैसे असतील तर लवकर संपवा आणि सुखी व्हा. आता याच्यातला अजून एक प्रश्न असा आहे की फ्लोटिंग व्याजदर का फिक्स व्याजदर, कारण आता तर ते खूप चालू आहे. फ्लोटिंग. बरं, असं का? फिक्स व्याजदराचं टायमिंग तुम्ही कधी टाइम करता ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ताचे जे भारतातले व्याजदर आहे हे गेली अनेक वर्ष कमीच आहेत. अच्छा. यापेक्षा ते किती कमी होतील माहिती नाही, कारण व्याजदर जर कमी केले RBIने तर FD वरचे व्याज पण कमी होतं, आणि वाढतील किती तेही माहिती नाही. त्या दोन्ही प्रसंगी तुम्ही काय करायला पाहिजे, इट्स अगेन नोबडी कॅन प्रेडिक्ट इट. मला तरी वाटतं की फ्लोटिंग व्याजदर ठेवायला पाहिजे. आणि मला अजून छोट्या छोट्या कर्जांकडे यायचं आहे, पण 3 मोठी कर्ज असतात. हे पहिलं म्हणजे घरावरचं कर्ज, दुसरं गाडीवरचं कर्ज, आणि तिसरं समजा असेल तर शिक्षणावरचं कर्ज, की ज्याच्या अमाऊंट्स मोठ्या असतात आणि लॉंग टेन्युअर्ड असतात. ह्यांच्यात कसं प्रायोरिटाईज करायचं? घराचं कर्ज, गाडीचं कर्ज आणि शिक्षणाचं कर्ज. आता तुमचं शिक्षण स्वतःचं का तुमच्या पाल्याचं? आधी स्वतःचं. म्हणजे काही जणांचं जर का स्वतःचं कर्ज नसेल तर आधी ते फेडावं लागेल आणि मग भविष्यातलं पाल्याचं, कारण शिक्षण तर महाग होतं. तुम्ही लक्षात घ्या, गाडीचं कर्ज म्हणजे आपण ह्यात एक वेगळा आस्पेक्ट असा आहे की तुमचं कर्ज कोणत्या प्रकारचं आहे ते महत्त्वाचं. बरं. चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज असे साधारणपणे 2 प्रकार समजले जातात. बरं. चांगलं कर्ज म्हणजे त्या कर्जातून तुमच्या मालमत्ता तयार होतात, तुम्हाला उत्पन्न मिळतं, ते झालं चांगलं कर्ज. वाईट कर्ज म्हणजे की जे खाऊजा कर्ज असतं, तर मजा करण्यासाठी घेतलेलं कर्ज, त्यातून फायदा काय होत नाही, पण ते आहे कर्ज,
ते तुम्ही घेता, उपभोग घेता आणि मग ते वाईट कर्ज समजलं जातं. आता घराचं कर्ज हा आपण इतका वेळ विषय बोलतोच आहे. आपण गाडीच्या कर्जाचा बोलू. गाडी तुम्ही का घेताय? गरज म्हणून घेताय का तुम्हाला वाटतं गाडी घ्यावी म्हणून घेताय? तर बघा, नीड्स व्हर्सेस वॉन्ट्स हा फॉरएव्हर चालणारा डिबेट आहे. गरजा विरुद्ध इच्छा. तुम्ही पुण्याला सिंहगड रोडला राहत आहात आणि तुमचं ऑफिस आहे खराडी किंवा हिंजेवाडीला. तुम्हाला मेट्रोची सोय अर्धीच आहे आणि तुम्हाला गाडीवर जाऊन तुमचे पाठ दुखायला लागले. जायला 1 तास, यायला 1 तास आणि त्या प्रेशर आहे. म्हणजे सकाळी लवकर उठा, ऑफिसला जा ट्रॅफिकमध्ये, तिथं काम करा दिवसभर, पुन्हा ट्रॅफिकमधून घरी या आणि घरी आल्यावर पुन्हा ऑनलाईन कॉल पण घ्या. हे तुमचा 5 दिवस रफ आयुष्य चालू आहे आणि पुन्हा नोकरीची अनसर्टन्टी आहे. तर मग त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं आता 1 BHK फ्लॅट आहे, 2 BHK फ्लॅट तुम्ही घेतला आणि एका रूममध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, जर तुम्ही मोठं घर घेत असाल तर हे ऑटोमॅटिकली चांगलं कर्ज झालं, ज्याचा तुम्हाला कामासाठी पण फायदा होतोय आणि त्याने तुमचे खूप त्रास वाचतात. असंच गाडीसाठी पण आहे. की तुम्ही कारपूल करून जाणार असाल किंवा एकटे जाणार असाल, तुम्हाला ह्या सगळ्या त्रासातून सुटका करायची असेल तर गाडी ही तुमची गरज आहे. तुम्ही ती घ्यायला पाहिजे. आणि सेम इज विथ एज्युकेशन लोन. तुम्हाला अपस्किल करायचं आहे आणि त्यासाठी चांगलं काही सर्टिफिकेशन कंपनीनं सांगितलं किंवा तुम्हाला दुसरीकडे तुम्ही जॉब बघताय, त्यांनी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा सर्टिफिकेशन सांगितलं आहे, ते करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागलं तर अगेन इट इज अ गुड डे. हे तिन्ही एका वेळेस तुम्ही कसं करणार आहे हे सगळं तुमच्या इन्कमवर अवलंबून आहे. नेट इन्कमच्या 35 ते 40% हप्ते तुम्ही जर भरत असाल तर तुमचं व्यवस्थित चाललं आहे, हे RBI सांगतं. अच्छा. त्यापेक्षा जास्त जर तुमचं EMI केला तर तुमचं थोडीने बरीच ओढाताण सुरू होती. मग ह्या तिन्हीचं सुवर्णमध्य डिपेंडिंग ऑन अ प्रायोरिटी तुम्हाला ठरवायला हवं. आता गाडी घ्यायची आहे, ती का घ्यायची? गरज म्हणून घ्यायची आहे का कंपनीमध्ये कलिगनं गाडी घेतली आहे, त्यांनी गाडी घेतली 15 लाखाची आणि तुमचं बजेट आहे 8 लाखाच्याच गाडीचं. त्यांनी घेतली, तो तर मला ज्युनियर आहे, मग मी कशी त्याच्यापेक्षा साधी घेऊ? मग सगळे कंपनीत काय विचार करतील हा विचार करून जर तुम्ही 18 लाखाची गाडी घेतली त्यामुळे तो डिफरन्स तुमच्यासाठी वाईट प्रकारचं कर्ज. तर तुमचं डिसिजन जो काही तुम्ही घ्याल त्यासाठी ती गरज आहे का इच्छा आहे? दुसरा, आपल्या EMIच्या पर्सेंटमध्ये ते अलाऊ होतं आहे का? आणि माझी इन्कमची शाश्वती किती आहे त्यावर अवलंबून आहे. गाडी जर एखाद्याने बिझनेससाठी घेतली आणि त्याला माल वाहतुकीची गाडी आहे, बिझनेसमध्ये फायदा होतो तर घ्यायलाच पाहिजे त्याने. आणि शैक्षणिक कर्ज तुम्ही जर पाल्याचा विचार करत असाल तर आता शैक्षणिक कर्ज घेऊन तुम्ही UK, US, ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूर कुठल्याही चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी जात आहात तर अपेक्षा अशी असते की तो विद्यार्थी तिकडे जाऊन जे काही शिकेल, नोकरीला लागेल आणि तोच ते रिपे करेल. आणि गेल्या काही कालावधी ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकेत तितक्या नोकऱ्या नाही आहेत. युरोपची परिस्थिती अधिकच वाईट आहे. तिकडं जाऊन तुम्ही MS केलं आणि तिकडं नोकरी नाही मिळाली, तुम्ही परत भारतात आला तर इथं पहिली गोष्ट, तुम्हाला नोकरी मिळाल्यावर त्या लोनचं बर्डन होणार आहे का? आणि सगळेच जण तर काय बाहेर जात नाही. तुम्ही जर ब्राईट स्टुडंट आहात आणि तिकडून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि म्हणजे खरोखर तिथं जाऊन तुम्ही त्या संधीचं तुम्ही सोनं करत आहात तर हे शैक्षणिक लोन घेऊन तुम्ही जायलाच पाहिजे. पण दुसरा कोणीतरी त्याच्या संधीचं सोनं करतोय म्हणून मी पण जाऊन माझं पण होईल असा विचार करून जर करत असाल तर ह्याला खूप विचार करायला पाहिजे. कारण शैक्षणिक कर्जामधले NPA बऱ्यापैकी वाढता येतात. कारण तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही तिकडे जाऊन म्हणजे तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं, चांगल्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतले, दिवस रात्र कष्ट करून अभ्यास केला, तुम्हाला चांगले मार्क्स पण आले, पण कॉलेज येत नाही. कारण तिथला तो सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, रिसेशन आहे. तुम्ही काय करणार? 2 ऑप्शन आहे. तुमची जर घरची बॅकग्राऊंड चांगली आहे
काय घरचे भरतील ते पैसे, हे तुम्ही व्यवस्थित कर्ज घेतानाच तो विचार करायला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्याची काही चूक नाही आहे, तो परत आला, त्याला शैक्षणिक कर्ज पण डोक्यावर आहे, आणि मग सगळे जर सुरू झाले घरातले लोक, आम्ही तर सांगत होतो तुला, तू का गेला, तर ती जबाबदारी कौटुंबिक जबाबदारी, आपण नक्की काय करता, कारण त्याच्या कंट्रोलमध्येच ती परिस्थिती नाही आहे ना. आणि तुम्ही राईट टाईम राईट प्लेस नव्हते. कधी कधी ज्यावेळेस बूम असतो त्यावेळेस ज्याची ॲक्च्युली कॅपॅसिटी नाही तो पण त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीत एज्युकेशन घेतो आणि बूममुळे त्याला जॉब लागून जातं, आणि म्हणजे तो ट्रेनमध्ये बसला, ट्रेन योग्य ठिकाणी गेली आणि तो योग्य ठिकाणी उतरला, त्याचं लाईफ सेट झालं. आणि आता हा आपल्या उदाहरणातला विद्यार्थी खूप चांगला आहे, त्याचं सगळं व्यवस्थित झालं, पण नशीब हे कोणाच्याच हातात नाही. या सगळ्यात ते एज्युकेशन लोनमध्ये आत्ता जी चर्चा होती की डॉलरच्या तुलनेत रुपया जो डिप्रिशिएट होतो त्यानं भरावं लागणारं व्याज भारतीय रुपयात वाढतंय, तर हा फॅक्टर असतो का सिग्निफिकंट? तुम्ही लोन कुठलं घेताय त्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर भारतीय बँकांमधून जर व्याज घेतलंय तर ती लोनची अमाऊंट फिक्स आहे. त्यामुळे म्हणजे भारतीय बँकेतून घेतलेलं व्याज तुम्हाला भारतीय रुपयातच फेडायचं आहे, तिथं तो तितकासा परिणाम होत नाही. पण बिझनेससाठी तुम्ही फॉरेन फंड्स रेज केले आणि ते जर डॉलर लोन्स आहेत तर ऑब्व्हियसली तो आकडा कायच्या काही मोठा होतो. बट अगेन इट इज नॉट इन युअर ऑर एनीबडीज कंट्रोल. तुम्ही मगाशी अजून एक म्हणालात की गाडीचं बजेट असतं काहीतरी. आता मला सिंहगड रोडवरून कोथरूडला यायला वॅगनर ऑटोमॅटिक पण कम्फर्ट देईल, इनोवा पण कम्फर्ट देईल आणि ऑडी पण कम्फर्ट देईल. तर मला कुठली गाडी योग्य माझ्या या नीडसाठी हे कसं ठरवायचं? तुमचं बजेट काय सांगतं ते महत्त्वाचं. बजेट काय म्हणजे बजेट कसं काढायचं? तुमचं उत्पन्न किती आहे, त्यातले हप्ते किती जात आहेत. तर तुम्हाला घर नाही घ्यायचं, तुम्हाला रिटायरमेंटसाठी पैसे नाही साचवायचे, तुम्हाला दुसरे काही गोल नाही, तुम्हाला गाडीच घ्यायची आणि तुम्हाला तो 40% ऑफ युअर नेट इन्कम तेवढा EMI परवडतोय, तर तुम्ही कोणतीही गाडी घ्या ना, इट इज युअर चॉईस. त्याला असा कोणताही थंब रूल नाही आहे. म्हणजे शेवटी काय कर्ज तुम्हाला फेडायचं, हे गणित तुम्ही मांडायला पाहिजे. बॉस मला परवडतंय काय? 20-4-10चा नियम हा गाडी खरेदीसाठी साधारण सांगितला जातो. म्हणजे गाडीच्या किमतीचे 20% डाऊन पेमेंट तुम्ही करायला पाहिजे. मॅक्सिमम रिपेमेंट पिरियड हा 4 वर्षाचा हवा, आणि गाडीचा जो काय खर्च आहे सगळा हा तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10% जास्त नको. म्हणजे तुम्हाला जर 15 लाखाची गाडी जर तुम्ही घेणार आहात तर 15 लाखाच्या 20% म्हणजे 3 लाख रुपये तुमच्याकडे स्वतःचे पाहिजे डाऊन पेमेंट. 4 वर्षात तुम्ही ती रिपे करू शकले पाहिजे. आणि तुमचं उत्पन्न जर वार्षिक 12 लाख आहे म्हणजे महिना 1 लाख, 1 लाखाच्या 10% येतात 10,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपये तुम्ही गाडीवर खर्च करू शकले पाहिजे. मग त्यामध्ये फ्युएल, इन्शुरन्स, मेंटेनन्स असे सगळे खर्च येतात. तुमच्या जो उत्पन्नात ती गाडी बसती का नाही यासाठी तुम्ही 20-4-10चा नियम वापरू शकता. बट अगेन इट इज अ थंब रूल. त्यात 4 वर्ष सांगितलेत, पण तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही 2 वर्ष ते गाडी नील करू शकता. तुमच्याकडे 20%चं डाऊन पेमेंट हा नियम सांगतो. तुमच्याकडे जर 40% डाऊन पेमेंट आहे तर तेवढं कर्ज कमी लागणार, तेवढं व्याज तुमचं कमी लागणार. आणि जे 10% मासिक उत्पन्नाचा खर्च करा असं जे म्हणतोय, पण तुमच्या कम्फर्टसाठी तुम्हाला तो 10%च्या ऐवजी 12% करायचा आहे तर तोही तुम्ही करू शकता. मोठी खरेदी करतानाचा हा कायम प्रश्न राहतो घराबद्दल आणि गाडीबद्दल की डाऊन पेमेंट किती करावं. जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करावं असं म्हणतात, आणि पुन्हा मग तोच प्रश्न की डाऊन पेमेंटमध्ये आधी पैसे द्यायचे का त्याची गुंतवणूक करावी. तर डाऊन पेमेंट किती करावं? जेवढं शक्य आहे तेवढं. घरासाठी RBI सांगतं की 20% तुम्ही डाऊन पेमेंट करा. म्हणजे आपण मगाचं जे 50 लाखाचं उदाहरण घेतलं ना, 50 लाख रुपये तुम्ही कर्ज घेताय, घराची किंमत आहे 62,50,000 रुपये. डाऊन पेमेंट 20% गृहीत धरलं तर ते येतात 12.5 लाख रुपये, आणि 50 लाखाचं तुम्ही कर्ज घेतलं. 62 लाखाचा फ्लॅट घेता तर त्याला रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी आली, ती येते जवळपास 4,68,000 रुपये. त्याला बँक पैसे देत नाही. म्हणजे हे 4,68 आणि 12.5 म्हणजे तुमच्याकडे 17,18,000 रुपये स्वतःचे पाहिजे, मगच तुम्ही 50 लाखाच्या कर्ज घेऊ शकता. पण तुमच्याकडे स्टॅम्प ड्युटीसाठी 4,68,000 रुपये नाही, मग तुम्ही काय करणार? पर्सनल लोन घेणार.
त्याचा पण एक हप्ता सुरू होणार. म्हणजे तुम्ही हप्ता किती ओढाताण करून भरता ते फार महत्वाचं आहे. म्हणजे खूप ओढाताण करून तुम्ही कसा तरी करून ते घर घेताय तर त्याचा अर्थ तुम्हाला ते परवडत नाही. राईट. म्हणजे मॅक्सिमम डाऊन पेमेंट करणं हे फायद्याचं. कॅशबॅक किंवा डिस्काउंट्स किंवा क्रेडिट कार्डच्या ऑफर्स यासाठी ऑटोमॅटिकली खर्च जास्त केला जातो. 50 दिवसात पेमेंट नाही केलं म्हणजे ड्यू डेटला जर पेमेंट नाही केलं तर तुम्हाला व्याज भरावं लागतं. व्याजाचा दर हा साधारणपणे 36% ते 48% असतो वार्षिक. की तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट होतं की म्हणजे सगळ्यांचं छान चालू आहे, माझंच नाही, बरं मला खर्च करायला तेवढे पैसे नाही, मग मी काय करणार. मला दाखवायचं तर आहे लोकांना, लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून लोक मोस्टली खर्च करतात. तुम्हाला ही गोष्ट परवडत असो किंवा नसो हा विचार तुम्ही करायच्या आतच बँक सांगतात हे घ्या पैसे.